बघा आज आपण बनवत आहोत चणा भेळ। त्याच्यासाठी मी असे 4 ते 5 तास चणे भिजवून घेतलेले आहेत बघा। कांदा, चाट मसाला, आपली महाराष्ट्रीयन चटणी, मीठ, ही बारीक शेव, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू आणि थोडीशी पापडी घेतलेली। आता आपण हे चणे ना कुकरला लावून मीठ टाकून उकडून घेऊयात। बघा मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा, मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत। आपण बघूयात आता चणे आपले शिजलेले आहेत का नाही ते। बघा आपले चणे व्यवस्थित असे शिजलेले आहेत बघा, मऊ एकदम पूर्णासारखे। तर आता आपण चणा भेळ बनवायला घेऊयात। बघा अशी पातेल्यावरती चाळून ठेवून आपण हे चणे अगोदर काढून घेणार आहोत, म्हणजे चण्यातील पाणी पण सेपरेट होईल आणि आपल्याला फक्त चणे भेटतील। बघा आपण अगोदर ना मीठ आणि चटणी लावून घेऊयात। बघा मी थोडीशी चटणी टाकलेली, अगोदर आपण मीठ टाकले त्याच्यामुळे याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा। आणि चाट मसाला, हे अगोदर सगळं आपण या चण्यांना लावून घेऊयात व्यवस्थित। व्यवस्थित हलवून लावून घ्यायचे। मी आणखीन थोडासा चाट मसाला टाकते बघा। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात, टोमॅटो, बघा टोमॅटो टाकून घेतलेले। आता याच्यानंतर आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात चवीप्रमाणे। आता हे व्यवस्थित अगोदर सगळं लावून घ्यायचं ह्याला मसाला आणि ते। बघा खाण्यासाठी आपल्याला चणे खूप फायदेशीर आहेत बघा आपल्या शरीरासाठी। मग असे खात नसतील तर असे प्रकारे आपण भेळ करून देऊ शकतो बघा चण्याची। बघा आपण आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि शेव, थोडीशी मी पापडी घेतलेली बघा। हे मिक्स करून घेऊयात। बघा ही भेळ ना खायला खूप अप्रतिम लागते, खूप म्हणजे खूप चविष्ट लागते। लहान मुलांना तर खूप आवडते। बघा अशा प्रकारे आपली भेळ 5 मिनिटात तर रेडी पण झालेली आहे। खूप वेळ पण नाही लागत बघा बनवायला, फक्त हे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपली चणा भेळ रेडी झालेली। चला तर मग आपले चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।